श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सेवा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळी दिवशी करावयाचे साधे सोपे तोडगे पाहणार आहोत. 13 मार्च गुरुवार रोजी होळी असून रात्री होलिका दहन केलं जातं. ही रात्र अत्यंत चमत्कारिक असते असे म्हणतात. तंत्रशास्त्रानुसार होलिका दहनाच्या रात्री करण्यासाठी काही उपाय सांगितलेले आहेत. या उपायांचा उपयोग केल्यास तुमचे भाग्य चमकून समस्या दूर होतात असे म्हणतात. चला तर मग जाणून घेऊया होलिका दहनाच्या रात्री कोणते उपाय करायला हवेत. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केले जाते. यावर्षी ही शुभ तिथी गुरुवार 13 मार्चला आहे. होलिका दहनानंतर रंगपंचमी साजरी केली जाते. होळीचा सण हा जीवनात रंग भरतो. तंत्रशास्त्रात होलिका दहनाच्या दिवशी करायचे काही उपाय दिलेले आहेत. होलिका दहनाच्या रात्री हे उपाय केल्याने वाईट वेळ चांगल्या वेळेत बदलू शकतात आणि सर्व प्रकारच्या समस्यांपासून सुटका होऊ शकते असे म्हणतात. तर जाणून घेऊया कोणते उपाय करायचे. होळीच्या दिवशी करा हे उपाय. भाग्योदयासह मनोकामना होईल पूर्ण. या उपायाने होईल चांगली प्रगती. होलिका दहनाच्या वेळी विड्याची 7 पाने घ्या. त्यानंतर होळीच्या 7 परिक्रमा करा. प्रत्येक परिक्रमेत 1 पान होळीच्या अग्नीत टाका. अशा प्रकारे 7 पाने होलिका दहनात जाळा. असे केल्याने कुटुंबात सुखशांती येईल आणि कुटुंबातील सर्व सदस्यांची उन्नती होईल. या उपायाने नकारात्मक शक्ती दूर होतील. करिअरमध्ये प्रगती आणि चांगल्या आरोग्यासाठी रोजगारासाठी होळीच्या रात्री 1 लिंबू घ्या. हा लिंबू स्वतःवरून 7 वेळा उतरवा. त्यानंतर एखाद्या चौकात जाऊन या लिंबूचे 4 तुकडे करावेत. त्यानंतर 4 दिशांना लिंबूचा 1 तुकडा टाकून द्या आणि घरात परत या. पण लक्षात ठेवा की परत मागे वळून पाहायचे नाही. असे केल्याने करिअर आणि रोजगारामधील सर्व समस्यांमधून मुक्ती मिळेल व नकारात्मक शक्ती दूर राहतील असे म्हणतात. या उपायाने घरी येईल विपुलता. होलिका दहनानंतर जी राख राहते ती घरी आणून ती लाल कपड्यात बांधावी. त्यानंतर हे कापड तुम्ही जिथे पैसे ठेवता त्या तिजोरीत ठेवा. असे केल्याने तुमच्या घरी धनसंपत्ती येईल आणि कर्जातून मुक्ती मिळेल. शक्य असेल तर होलिका दहनाच्या भस्माचा टिळा रोज लावा. असे केल्याने ग्रहबाधा प्रेतबाधा दूर होतात असे सांगितले जातील. या उपायाने लक्ष्मी होईल प्रसन्न. फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री होलिका दहनाचा पर्व असतो आणि पौर्णिमेचा संबंध माता लक्ष्मीचे आहे. त्यामुळे होलिका दहनाच्या वेळी लक्ष्मीची ध्यानधारणा करावी व श्रीसूक्तचे पठण करावे व साखरेची आहुती द्यावी. तसेच कार्यसिद्धीसाठी 3 गोमती चक्र घेऊन प्रार्थना म्हणत अग्नीला अर्पण करावी व नमस्कार करावा. लक्ष्मीची कृपा होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आरोग्य प्राप्ती. कुटुंबातील कोणी सदस्य एखाद्या आजाराने त्रस्त असेल तर होलिका दहनाच्या रात्री 1 विड्याचे पान, 1 गुलाबाचे फूल आणि काही बत्ताशे घ्या. त्यानंतर आजारी व्यक्तीवरून 31 वेळा ते उतरवून घ्यावेत. त्यानंतर ही सामुग्री एखाद्या चौकात नेऊन ठेवावी. मागे वळून न पाहता परत यावे. असे केल्याने आरोग्य प्राप्ती होईल आणि प्रकृती चांगली राहील असे म्हणतात. हा विषय जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटनही दाबा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद.